आघातातील युद्धाचा थेट फटका आता मुंबईतल्या बेकरी प्रॉडक्ट्सना बसताना दिसतो आहे। मुंबईतील महाराष्ट्र बेकरी दररोज 3 ते 4 हजार पाव बनवत होती, परंतु एलपीजी गॅसचा तुटवडा झाल्यामुळे बेकरी बंद होण्याच्या मार्गावर आहे। गॅस सिलेंडरच उपलब्ध नाही, त्यामुळे 9 दिवसांपासून बेकरीतलं काम पूर्णपणे बंद आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। आखातील राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे आता मुंबई येथील अनेक बेकरींना याचा फटका बसताना दिसून येत आहे। सध्या मी मुंबई येथील एक बेकरीमध्ये उपस्थित, आपण जर पाहिलं तर दररोज या बेकरीमध्ये जे आहे ते किमान 4000 पाव जे आहेत ते दररोज बनवले जातात। परंतु ज्या पद्धतीने दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे कुठेतरी आता राज्य सरकारच्या माध्यमातून विशेषतः कमर्शियल सिलेंडर जे आहे ते देण्यास बंदी घातली आहे, त्यामुळे कुठेतरी हा संपूर्ण जो बेकरी आहे तो बंद होण्याच्या कागावर पडलेला आहे। या बेकरीचे मालिक आहे त्यांची देखील बातचीत करणार कशा पद्धतीने दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे जे आहे तो गॅस वेळेवर पुरवत नसल्यामुळे काय त्रास त्यांना सहन करावा लागतोय। बाबा, किती दिवसामध्ये तुम्ही पाव बनवत होता आणि सध्या तरी काय परिस्थिती आहे बेकरीची? बेकरी पूर्णपणे बंदच आहे गॅसचा आवाज। पूर्वी गॅसचा व्यावसायिक गॅसचा सप्लाय चालू होता, तोपर्यंत मी 3,500-4 हजार लाडी दिवसभर बनवत होतो। प्लस माझा खारी बटर टोस्ट हे जे मिठा माल असेल तो पूर्ण बनवत होतो मी। तर 15 दिवसापासून गॅस व्यावसायिक 15 ते 20 दिवस झाले, त्यामुळे गॅस सिलेंडरचा पूर्णपणे सप्लाय बंद झाल्यामुळे पूर्ण बेकरीच माझी बंद आहे। तुम्ही कमर्शियल गॅस घेण्यासाठी गेला होता, कोणाला संपर्क साधला, काय त्यांचं म्हणणं होतं? कमर्शियल गॅसचा सप्लाय पूर्णपणे बंदच झाला आहे बोलतात डिलर लोक, जे आम्हाला आणून डीलर जे द्यायचे ते पूर्णपणे बोलतात की सप्लाय पूर्णपणे बंद आहे। अजून कधी चालू होईल त्याची गाईडलाईन, कुठल्या प्रकारची गाईडलाईन नाही। त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारच्या माध्यमातून जो एलपीजीवर बंदी घातली आहे त्याला कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने पहिले कल्पना द्यायला पाहिजे होती, त्याच्यानंतर बंद करा अशी तुमची काय कल्पना होती का? तुम्हाला असं वाटतं तुम्हाला? कल्पना अशी द्यायसारखी परिस्थिती नव्हती ना, युद्धाचं काय सांगून कोणाला माहिती नव्हतं की युद्ध होणार आहे, पण थोडीफार त्यांनी गाईडलाईन द्यायला पाहिजे त्याला गोष्टीची, किंवा ज्याच्याकडे रोज 3 सिलेंडर 2 सिलेंडर त्यासाठी 1 सिलेंडर त्यांना दिला पाहिजे, कमी प्रमाणात सप्लाय चालू ठेवला पाहिजे, एवढं म्हणणं होतं माझं। मग त्यामुळे कुठेतरी लेबरवरती देखील याचा फटका बसलेला आहे, कारण काम वेळेवर होत नाही, त्यामुळे गॅस अपुरी अभाव तुम्हाला तुमच्या बेकरीमध्ये दिसून येत आहे सध्या तरी? नाही, लेबरचा पूर्ण प्रॉब्लेमच झाला आहे। 9 दिवस लेबर बसूनच होते, तर 9 दिवसाचा 6 दिवस झाले, 6 लेबर सध्या बाहेरचेच होते, सगळे घर निघून गेले घरी आपले, बंद असल्यामुळे काय पर्यायच नाही असं। तुमच्या माध्यमातून शेवटचा प्रश्न, राज्य सरकारला काय एक निवेदन असेल किंवा तुमचं सांगणं असेल की जेणेकरून जो काही तुमचा मुंबईतील बेकरी बंद पडण्याच्या कागावर त्याला पुन्हा एकदा सुरळीत पद्धतीने चालू करण्यात यावं? त्यासाठी त्यांनी गव्हर्नमेंटने सरकारने गाईडलाईन दिली पाहिजे की बाबा जे सिलेंडर जे पूर्वी देत होते त्या सिलेंडरमध्ये आता किती तुम्ही देणार किंवा काय देणार आहेत की नाही ते पूर्णपणे कल्पना दिली पाहिजे। फक्त व्यावसायिक सिलेंडरचं सप्लाय चालू आहे, कोणता सप्लाय चालू आहे हे आम्हाला समजत नाही। त्यामुळे अनेक लोक जे आहेत ते काळा बाजाराच्या माध्यमातून 5 ते 4 हजारमध्ये जे आहे ते एलपीजी कमर्शियल गॅस जे आहे ते मुंबईमध्ये घेते, परंतु ज्या पद्धतीने या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे आता थेट मुंबईतील बेकरीमध्ये जे आहे ते व्यवसाय करण्यामध्ये कुठेतरी जे काही बेकरी मालक आहेत त्यांना देखील त्रास या ठिकाणी सहन करावा होते आणि अनेक जे कर्मचारी आहेत ते देखील आता गावच्या दिशेने परतून आपल्याला मुंबईमध्ये दिसून येत आहे। पुढे आणि सचिन सावंत, रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई।